नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेच्या महासंगमच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नागेश्वर म्हणजेच आबासाहेब आता एक फाईल घेऊन येतात आणि अर्जुनच्या हातात देत म्हणतात, घ्या तुमच्या वकिलीच्या चष्म्याने बघा की यात नक्की काय आहे. आता अर्जुन ती पाहतो. ती फाईल पाहिल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. तर इकडे रुद्र अर्जुनला विचारतो, अर्जुन काय लिहिलंय त्यामध्ये, कसला करारनामा आहे, यामध्ये काय आहे. तर अर्जुन म्हणू लागतो, हा करार नाहीच आहे, हा तर माफीनामा आहे. हे ऐकल्यानंतर आता रुद्र प्रतापलाही धक्का बसतो. इकडे मात्र उर्वशी आणि सावी एकमेकांकडे पाहू लागतात. आता गिरिजाला मात्र काहीच कळत नसतं. तर आता रुद्रप्रताप म्हणतो, माफीनामा कशाबद्दल आणि कोणाचा आहे. आता अर्जुनलाही काहीच कळत नसतं. तर आबासाहेब म्हणतात, आमचा माफीनामा आहे तो, जी चूक आम्ही केलीच नाही त्या न केलेल्या चुकीबद्दलचा माफीनामा. सर्वांना वाटत होतं की ती चूक मी केली आहे, पण ती चूक मी केलीच नव्हती, तरीसुद्धा मी माफी मागायला तयार झालो. आणि हो, हा फक्त नुसता माफीनामा नाही आहे, तर नुकसान भरपाई म्हणून गिरिजाला आमच्या घरची सून करून देण्याचं, आमच्या घरची सून बनवण्याचं मी आश्वासन दिलं आहे. हवं तर त्यांनाही विचारा ना, त्यावेळी त्यांनीसुद्धा या कागदावर सह्या केल्या आहेत. या माफीनाम्यावर त्यांचीही सही आहे. आणि चिरंजीव, हे आम्ही सर्वांच्या समोर केलं आहे, सर्व लोकांसमोर या माफीनाम्यावर मी सही केली आहे आणि यांनी सुद्धा केली आहे. हवं तर तुम्ही गिरिजाला विचारा, मी कुठल्याही प्रकारची या लग्नासाठी त्यांच्यावर जबरदस्ती केली नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा दबाव टाकला नाहीये. हे लग्न त्या स्वइच्छेने करण्यासाठी तयार झाले आहेत. आम्ही रितसर लग्नाची मागणी घातली होती आणि त्यानंतरच गिरिजा लग्नासाठी तयार झाल्यात आणि म्हणूनच त्यांनी यावर सह्या केल्या आहेत. चिरंजीव, हवं तर तुम्ही माझ्या समोर त्यांना विचारा. सर्व लोकांच्या समोर, सर्व लोकांच्या साक्षीने या माफीनाम्यावर सह्या झाल्या आहेत. चिरंजीव, खोटं नाटं जर काही करायचं असतं ना, तर मी समोर उभाही राहिलो नसतो. असं म्हणत आता आबासाहेब रडण्याचं नाटक करतात. आबासाहेब म्हणू लागतात, एवढे पुरावे असूनही तुम्ही आमच्यावर आरोप केलात, याबद्दल आता मी काय बोलू. आता हे रुद्रप्रतापलाही खूप वाईट वाटतं. अर्जुन म्हणू लागतो, रुद्रप्रताप खरं आहे. आता रुद्रप्रताप हात जोडतो आणि आबासाहेबांची माफी मागत म्हणतो, आबासाहेब माफ करा, मला खरंच माझा गैरसमज झाला. आबासाहेब म्हणतात, ठीक आहे, कसं आहे ना, काही लोकांनी तुमच्या मनात गैरसमज भरवलेत आणि तुमचा त्यावर विश्वास बसला. असं म्हणत आबासाहेब उर्वशी आत्याकडे पाहू लागतात. तर रुद्रही आता रागानेच उर्वशी आत्याकडे पाहतो. हे सगळं काही उर्वशी आत्यानेच रुद्रच्या मनात भरवलं आहे, हे मात्र आबासाहेबांना पक्क माहीत असतं. आता आबासाहेब रुद्रला म्हणतात, मग अजून काही शंका असतील तर आत्ताच विचारून घ्या, उगाच गैरसमज नको. रुद्रप्रताप म्हणतो, नाही आबासाहेब, आता कुठलीच शंका माझ्या मनात नाहीये. तर आबासाहेब रुद्रप्रतापला म्हणतात, मग आता करणार आहात की नाही लग्न आमच्या या सुनबाईंशी. तर रुद्रप्रताप म्हणतो की हो, आता मी लग्नाला तयार आहे. आता ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर सायली अर्जुनलाही खूप आनंद होतो आणि रुद्रचा हा निर्णय ऐकल्यानंतर आईसाहेबांच्याही चेहऱ्यावर आनंद असतो. तर आता सायली म्हणू लागते, बरं झालं, सर्व शंकांचं निरसन आत्ताच झालं. आता मनात कुठलीही अडी न ठेवता हे लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडणार आहे. रुद्र, आता तुमची हळद तर पार पडली आहे, पण यानंतर संगीताचा कार्यक्रम आहे. आता तुमच्या या गिरिजाला असं काही तयार करते ना की तुम्ही पाहतच बसाल. असं म्हणत आता सायली गिरिजाकडे पाहू लागते. तर रुद्रप्रताप धावतच आबासाहेबांच्या समोर येऊन उभा राहतो. आबासाहेब म्हणतात, चिरंजीव. आता रुद्रप्रतापचे अश्रू अनावर होतात आणि नकळतच तो आपल्या वडिलांना मिठी मारतो. आपल्या वडिलांनी हे सगळं काही आपल्यासाठी केलं आहे असंच रुद्रप्रतापला वाटत असतं. आता आबासाहेब रागानेच इथे गिरिजाकडे पाहू लागतात. गिरिजा मात्र खाली मान घालून शांत उभी असते. तर इकडे उर्वशी आत्याला सावी म्हणू लागते, आपण काट्यानेच काटा काढायला गेलो, परंतु काटाच तुटला. उर्वशी आणि सावी खूप चिडलेले असतात. उर्वशी आत्या सावीला रागानेच म्हणतात, शेवटी नेहमीप्रमाणे दादासाहेबांनी बाजी पलटवलीच. आता उर्वशी आत्याने एवढे डावफेच करूनही दादासाहेबांनी, आबासाहेबांनी हे सगळे काही हाणून पाडलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नागराज काका घरी येतात, परंतु जे दृश्य नागराज काकांनी पाहिलेलं असतं ते दृश्य त्यांच्या सतत डोळ्यासमोर असतं. नक्की काय आहे ते त्यांनाही कळत नसतं. नागराज काका म्हणतात, साक्षी सचिन सोबत, सचिन साक्षी सोबत नक्की काय प्रकार आहे असं म्हणत आता नागराज काका तो प्रसंग आठवू लागतात. आता सचिन आणि साक्षीमधील ती जवळीक त्यांना आठवते. आता नागराज काका मनाशीच म्हणतात, ज्या पद्धतीने सचिन साक्षीसोबत वागत होता त्यावरून असं नाहीये वाटत की हे नातं फक्त मैत्रीपुरतंच मर्यादित असेल.
कदाचित हे नातं मैत्री पलीकडचंही असू शकतं. नाही, विचाराने आता डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली आहे. काहीही करून नक्की हे प्रकरण काय आहे याचा छडा लावावाच लागेल. आता नागराज काका याच गोष्टीचा विचार करत असतात. त्याचवेळी सुमन काकू तयार होऊन तिथे येतात आणि म्हणतात, अहो तुम्ही तयार झालात की नाही? कुठे होता एवढा वेळ? आपल्याला डोहाळे जेवणाला जायचंय, तुम्ही येताय ना? नागराज काका मात्र त्याच विचारात असतात. सुमन काकू म्हणतात, अहो काय झालंय, तुम्ही येताय ना डोहाळे जेवणाला? आता सुमन काकू सतत त्यांना आवाज देत असतात. नागराज काका म्हणतात, काय कटकट चालली आहे तुझी, आणि हे काय नटून थटून कुठे निघाली आहेस? तर सुमन काकू म्हणतात, आत्ताच मी तुम्हाला म्हणाले ना, अस्मिताचं डोहाळे जेवण आहे आणि त्याच ठिकाणी मी जात आहे, येते मी, असं म्हणत सुमन काकू निघत असतात. नागराज काका म्हणतात, ए थांब, कोणाचं डोहाळे जेवण आहे? अस्मिताचं? म्हणजे तिथे सचिन वगैरे सर्वजण असतील ना? मग मी सुद्धा येतो, थांब. तर सुमन काकू म्हणतात, काय आत्ता तर तुम्ही नाही म्हणालात ना? नागराज काका म्हणतात, नाही, मी सुद्धा येतो, 2 मिनटं थांब, मी 2 मिनटात तयार होऊन येतो, असं म्हणत नागराज काका तयार होण्यासाठी जातात. आता मात्र सुमन काकूंना नागराज काकांच्या वागण्याचा अर्थच कळत नसतो. सुमन काकू मनाशीच म्हणतात, हे नक्की काय वागत आहेत, कसे वागत आहेत, मला काहीच कळत नाही. कधी कोणत्या दिशेला वारा वाहील काहीच कळत नाही आणि काहीच नेमही लागत नाही, असं म्हणत सुमन काकू नागराज काकांच्या वागण्याचा विचार करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता उर्वशी आत्या विचार करत असतात, कारण आत्तापर्यंत उर्वशी आत्याने केलेले प्रत्येक डाव उलट त्यांच्यावरच उलटलेले असतात. आता काहीच त्यांना कळत नसतं आणि त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते आणि विचारते, काय काय अपडेट आहेत? सावी खूप चिडते आणि म्हणू लागते, काय ग, कुठे होतीस ग तू? तर प्रिया म्हणू लागते, माझं एक महत्त्वाचं काम होतं आणि त्यासाठीच मी बाहेर गेले होते, पण इथे काही घडलं आहे का? तर सावी म्हणते, खूप काही घडलं आहे आणि आता काय घडायचं बाकी आहे? तिथे गिरीजा घरातच आहे आणि इथे मी त्या दोघांचं लग्न कधी होतंय याची वाट पाहतेय, बाकी कोणी काही करत नाहीये, एवढंच घडलंय. तर आता उर्वशी आत्या चिडतात आणि म्हणू लागतात, सावी, दादासाहेब माझ्यावर चिडतील हे मला माहीत असून सुद्धा मी पुन्हा एकदा रिस्क घेतली आहे आणि ती सुद्धा फक्त तुझ्यासाठी. आता हे ऐकल्यानंतर प्रिया उर्वशी आत्यांना विचारते, 1 मिनिट, कसली रिस्क? नक्की तुम्ही काय केलंय? उर्वशी आत्या म्हणतात, मी रुद्रला सांगून टाकलं आहे की दादासाहेबांनी गिरिजासोबत कॉन्ट्रॅक्ट केला आहे आणि म्हणूनच तुमचं लग्न त्या गिरिजासोबत होत आहे. तर आता उर्वशीच्या या बोलण्यावर सावी म्हणू लागते, पण त्याने काय झालं? रुद्र काही लग्नाला नकार दिला का त्यांनी? नाही, तो तर लग्नाला तयार झालाय. तुझ्या या प्लॅनमुळे काही परिणाम झाला नाहीये मावशी. तर हे सगळं काही ऐकल्यानंतर प्रिया म्हणते, लाज वाटायला पाहिजे आपल्याला. तर सावी म्हणते, हो ना, आणि तशीही तुझी ती सायली, ती आहेच त्या गिरिजाला मदत करण्यासाठी. तर उर्वशी आत्या म्हणतात, हो ना, जिथे तिथे नाक खुपसत असते. तर प्रिया म्हणते, तिचं नाक तर मी कापूनच टाकणार आहे. उर्वशी आत्या प्रियाला म्हणतात, प्रिया, तू इथे फक्त 2 दिवसासाठी आहेस, मला इथे कायमचं राहायचं आहे आणि आता माझे हात बांधलेले आहेत आणि त्यामुळे तू असं काहीही करणार नाहीयेस की ज्यामुळे माझं या घरात राहणं मुश्किल होईल. तर प्रिया म्हणू लागते, मी समजू शकते की तुमचे हात बांधले गेले आहेत, परंतु बाहेर असं कोणीतरी नक्कीच असेल ना की ज्याचे हात मोकळे असतील. म्हणजे एखादी व्यक्ती असेलच ना की जिला गिरिजावर सूड उगवायचं असेल. तर आता उर्वशी आत्या म्हणू लागतात, पण असं कोण असेल आणि कोण का आपल्याला मदत करेल? उर्वशी आत्या विचार करत असतात. तर प्रिया म्हणते, बाहेर नक्कीच कोणीतरी असेल. ते म्हणतात ना, दुश्मन का दुश्मन दोस्त होता है. मग त्याच पद्धतीने असं कोणीतरी असेल की जे आपल्याला नक्कीच मदत करू शकेल. तर सावी विचार करत म्हणते, तिचा कोण शत्रू असणार आहे? तर त्याचवेळी उर्वशी आत्या म्हणतात, आहे, जो आपल्याला नक्कीच मदत करू शकेल. प्रिया, खरंच कमाल आहेस तू, असं म्हणत उर्वशी आत्या आता प्रियाचं कौतुक करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, संगीत सोहळ्याची जबाबदारी आता सायलीने घेतलेली असते आणि म्हणूनच सायली गिरिजाला तयार करत असते. सायलीने गिरिजाला खूप छान तयार केलेलं असतं. आता कोणाचीही दृष्ट नको लागायला म्हणून सायली गिरिजाला टीट लावते. तर आता गिरिजा म्हणू लागते, सायली ताई, बस की गा आता. तर सायली गिरिजाला म्हणते, अगं इतकी सुंदर दिसतेस, मग कोणाची नजर लागली तर? म्हणूनच तर तुला टीट लावला आहे. आता त्याचवेळी त्या ठिकाणी गिरिजाची मैत्रीण येते. आता गिरिजाचा तो लूक पाहून मैत्रीण तिचं कौतुक करत म्हणते, अगं किती सुंदर दिसतेस, तुझा तर आता मला फोटो काढावाच लागेल, असं म्हणत ती गिरिजाची फोटो काढत असते. आता एवढं सगळं होऊ नये, गिरिजा मात्र उदासच असते. गिरिजाची मैत्रीण गिरिजाला म्हणते, अगं हस की ग थोडं, असं म्हणत आता ती गिरिजाचे फोटो काढते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता अस्मिताच्या डोहाळे जेवणाचेही फोटो काढले जातात. सचिन अस्मिताचे फोटो काढत असतो. अस्मिता वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत असते. आता हे सगळे काही अस्मिताचे एकटीचेच फोटो काढले जातात आणि म्हणूनच प्रतापराव म्हणतात,
आता काय फक्त बायकोचे एकटीचेच फोटो काढणार आहेस का? अरे तू सुद्धा जा ना, मी तुझे फोटो काढेन. दे मोबाईल असं म्हणत प्रतापराव सचिनचा मोबाईल घेतात आणि सचिनला फोटोसाठी उभं राहायला सांगतात. आता सचिन अस्मितासोबत फोटो काढत असतो तर इकडे कल्पनाताई म्हणू लागतात, सचिन अरे अस्मिताच्या खांद्यावर तरी हात ठेव. आता सचिन अस्मिताच्या बाजूला उभा राहून फोटो काढत असतो. तर आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, अरे दोघं जवळ तरी या, त्या फोटोमध्ये मावायला तरी हवे आहात. आता सचिन कसाबसा अस्मितासोबत नीट वागत असतो. हे सगळे काही सचिनचे देखावे असतात. प्रतापराव त्यांचे फोटो काढत असतात आणि म्हणतात, खरंच खूप छान आले आहेत फोटो. आणि त्याचवेळी सुमन काकू येतात. सुमन काकू म्हणतात, अरे देवा, डोहाळे जेवण पारही पडलंय वाटतं. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं हो ना, तुमची किती वेळ वाट पाहिलीत, किती उशीर केलात तुम्ही यायला. तर सुमन काकू म्हणतात, मी तर तयार होते, परंतु यांची वाट पाहत राहिले आणि म्हणून उशीर झाला. तर आता नागराज काका म्हणतात, माझ्यामुळे नाही, हिची चूक आहे, कारण हिने अगोदर मला सांगायला हवं होतं ना की उद्या डोहाळे जेवण आहे, आपल्याला जायचं आहे, मग मी तसा तयार राहिलो असतो. खरं तर हिचीच चूक आहे. तर कल्पनाताई म्हणतात, नाही भाऊजी, तिचीही चूक नाही आणि तुमचीही चूक नाही. खरं तर आम्हीच सांगायला उशीर केला, कारण हा कार्यक्रम आम्ही अचानकच ठरवला, त्यामुळे सर्वांना सांगायला उशीर झाला. चला तुम्ही आलाच आहात तर आता आपण जेवून घेऊयात का? तर सुमन काकू म्हणतात, अहो आले आले जेवण कुठे? तर त्यानंतर सुमन काकू नागराज काकांना म्हणतात, अस्मिता किती गोड दिसतेय ना. तर नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, अगं हे मला सांगण्यापेक्षा तूच तिला जाऊन पुढे जा आणि सांग ना. तर सुमन काकू पुढे येतात, अस्मिताचं अभिनंदन करतात आणि तिच्यासाठी आणलेली भेटवस्तू तिला देत म्हणू लागतात, खरंच सॉरी, आम्हाला यायला उशीर झाला. तर अस्मिता ते गिफ्ट घेते आणि म्हणू लागते, कशाला, आणि काका किती उशीर केला तू यायला. तर आता नागराज काका म्हणतात, हिने, परंतु राहू देत, उशीर तर झालाच आहे, पण आलोय ना, हे महत्वाचं. तर त्यानंतर सुमन काकू आता अस्मिताचं कौतुक करत म्हणतात, अस्मिता खरंच खूप सुंदर दिसतेस आणि साडी सुद्धा खूप सुंदर आहे. अस्मिता म्हणते, थँक्यू. इकडे मात्र नागराज काकांचं लक्ष सचिनकडे असतो. आता नागराज काका सचिनला म्हणतात, काय मग सचिनराव, जबाबदारी वाढली आता तुमची? सचिन म्हणतो, हो मग आता डबल जबाबदारी. तर इकडे सुमन काकू म्हणू लागतात, चेहरा खुललाय हा अस्मिताचा. तर कल्पनाताई म्हणतात, अगं आधी बघायला हवं होतंस, सचिन येईपर्यंत तिच्या जीवात जीव नव्हता. असं म्हणत आता सर्वजण अस्मिताची मज्जा मस्करी करत असतात. नागराज काका मात्र सचिनकडे पाहत असतात, कारण सचिनची कारस्थानं नागराज काकांना कळालेली असतात. तर नागराज काका मुद्दामून म्हणतात, अच्छा, म्हणजे सचिन कुठे बाहेर गेला होता का? तर अस्मिता म्हणते, काका तो नावाला इंडियात आहे, नाहीतर नेहमीच बाहेर असतो, 4-4 दिवस बाहेर असतो. तर आता नागराज काका म्हणतात, म्हणजे? तर अस्मिता म्हणते, कामाचा लोड. तर आता नागराज काका म्हणतात, हो ना, कामंही तशी असतात आणि म्हणूनच बिझी असेल, खूपच बिझी असेल ना. सचिन तू नक्की काय करतोस रे, कोणतं काम करतोस? सचिन म्हणतो, असतात कामं अशी, परंतु ज्यावेळी अस्मिता बोलावते त्यावेळी मात्र धावत पळत इथे यावंच लागतं. तर नागराज काका मुद्दामून म्हणतात, अच्छा, म्हणजे धावपळ होत असेल ना, इकडून तिकडे तिकडून इकडे, कामाची दगदग. तर आता अस्मिता म्हणू लागते, मी बोलावल्यावरच येतो तो, नाहीतर स्वतःहून कधीच येत नाही. सचिन म्हणतो, काय पण काय सांगतेस, अगं मी स्वतःहूनही येतो, काही सांगू नकोसा काकाला. तर अस्मिता म्हणते, तू ज्यावेळी US ला होतास ना त्यावेळी मला जास्त कॉल करायचास, परंतु आता तुझे मला कॉलच नसतात. तर सचिन म्हणतो, बरं मग मी आता येऊ का? तर नागराज काका म्हणतात, बरं आता तुम्ही भांडू नका, आणि हो, तुमचं हे प्रेमळ भांडण आणि हे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवायचे असतात. असं म्हणत नागराज काका एक सेल्फी काढतात आणि त्यानंतर अस्मिताला म्हणतात, आता तुम्हा दोघांचा फोटो. असं म्हणत नागराज काका अस्मिता आणि सचिनचा फोटो आपल्या कॅमेऱ्यामध्ये काढून घेतात. आता नागराज काकांनी हे सगळं काही मुद्दामहूनच केलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता काहीही झालं तरी सुद्धा रुद्रप्रतापचं गिरिजाशी लग्न होऊ नये आणि म्हणूनच आता उर्वशी आत्यांनी नवीन प्लॅन आखलेला असतो आणि त्या प्लॅनप्रमाणे आता गिरिजावर प्रेम करणाऱ्या त्या मुलाला त्यांनी बोलावलेलं असतं. उर्वशी आता त्याला म्हणतात, किती वेळ लावलास रे? तर तो म्हणू लागतो, तुम्ही फोन केलात आणि मी इथे आलो, पण आता अशी अचानक या गरीबाची आठवण का झाली तुम्हाला? तर उर्वशी आत्या म्हणतात, तुला गिरिजा आवडते ना? आता मात्र तो काहीच बोलत नाही. तर आता उर्वशी आत्या म्हणू लागतात, मला माहीत आहे सगळं, तुझे सगळे प्रताप मला माहीत आहेत, सगळे प्रताप माझ्या कानावर आले आहेत, त्यामुळे आता खोटं बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस. तर तो उर्वशी आत्यांना म्हणतो की हो, गिरिजा मला आवडते, पण मी कुठे तिला आवडतोय? तर आता उर्वशी आत्या म्हणतात, हो ना, मग तुला लग्न करायचं आहे ना तिच्याशी? तर तो म्हणू लागतो, अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? अहो तुमच्या भाच्याशी त्याचं लग्न आहे, अख्ख्या गावात गाजतंय त्यांचं लग्न. उर्वशी आत्या म्हणतात, गाजतंय, वाजलं तर नाही आहे ना? मग अजूनही वाजवायचं असेल
तर तुझ्यासोबत ते वाजवू शकतो. तर तो म्हणू लागतो, पण ते कसं शक्य आहे? त्यांचं लग्न तर उद्यावर येऊन ठेपलं आहे. तर उर्वशी आत्या म्हणतात, उद्यावर म्हणजे आजचा एक दिवस अजून बाकी आहे. मग एका दिवसात आपल्याला जसं हवंय तसं आपण करू शकतो. तुला तिच्याशी लग्न करायचं आहे की नाही एवढंच मला सांग. तर तो उर्वशी आत्यांना म्हणतो की हो, ती मला आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे, पण ते आता शक्य नाहीये. उर्वशी आत्या म्हणतात, ते मी शक्य करेन. आता मी जसं सांगेन तसंच तुला करावं लागेल, कारण काही झालं तरीसुद्धा मला रुद्रासोबत त्या गिरिजाचं लग्न व्हायला नको आहे आणि म्हणूनच मला तुझी मदत हवी आहे. तू मला मदत करणार आहेस की नाही? तर तो उर्वशी आत्यांना म्हणतो की हो, तुम्ही सांगाल ती मदत करायला मी तयार आहे. उर्वशी आत्या म्हणतात, अरे वा, शभास. असं म्हणत उर्वशी आत्या त्यांच्याजवळ असणारा प्लॅन त्याला सांगतात आणि त्यानंतर तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता विशाखा गिरिजाला तयार करत असते. तर गिरिजा विशाखाला म्हणते, अगं बस ना विशाखा, हे सगळं काही बरं दिसतंय ना मला? तर विशाखा म्हणते, हो, अगदी मस्त दिसतंय तुला आणि या सगळ्यामध्ये तू खुलूनही दिसतेस. तर गिरिजा विशाखाला म्हणते, मला तर आता खूप टेन्शन आलं आहे. विशाखा म्हणते, कसलं? तर गिरिजा म्हणू लागते, अगं आता डान्स करायचा आहे. आत्तापर्यंत झुरळ दिसल्यावरच मी डान्स केला होता. आता गिरिजाच्या या बोलण्यावर विशाखा हसू लागते. परंतु गिरिजाला मात्र डान्सचं खूप टेन्शन आलेलं असतं. तर विशाखा गिरिजाला म्हणू लागते, अगं तू कशाला टेन्शन घेतेस? तुझा पार्टनर आहे तुझ्यासोबत. तू ना रुद्राच्या पावलावर पाऊल ठेवून स्टेप कर, मग बघ तुझा पार्टनर तुला नक्कीच सांभाळून घेईल आणि रुद्र तुला नक्कीच सांभाळून घेणार, मला खात्री आहे. असं म्हणत आता विशाखा तिला समजावत असते. तर गिरिजा म्हणते, नाही ग विशाखा, तरीसुद्धा मला टेन्शन आलंच आहे. विशाखा म्हणते, अगं तू कशाला टेन्शन घेतेस? या अगोदर तो तुझा मित्र होताच की नाही? मग आता तो तुझा पार्टनर आहे. एवढाच तर बदल आहे आणि तो तुला नक्कीच सांभाळून घेईल आणि मला तर खात्री आहे की तुमचा डान्स भारीच होणार आहे, एक नंबर होणार आहे डान्स, त्यामुळे काळजीच करू नकोस. इकडे मात्र गिरिजाला खूप टेन्शन आलेलं असतं. गिरिजा थोडी घाबरलेली असते. तर आता गिरिजा विशाखाला म्हणते, बरं तुझं झालंय का? मी पुढे जाते, तू येशील ना? तू तयार हो आणि लवकर ये, उशीर नको करूस. विशाखा म्हणते, हो मी आलेच, तू जा पुढे. असं म्हणत ती गिरिजाला पुढे पाठवून देते. आता विशाखा म्हणू लागते, मला पटकन आवरावं लागेल, नाहीतर ही परत माझ्यावर चिडेल. असं म्हणत गिरिजा निघून गेल्यानंतर विशाखा तिचा आवरायला घेते. तर दुसरीकडे संगीत सोहळ्याची खूप छान जय्यत अशी तयारी केलेली असते आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी आता सायलीवर असते. सायली सर्वांचे स्वागत करत म्हणते, नमस्कार. चौका गिरिजा लोखंडे व चिरंजीव रुद्रप्रताप घोरपडे यांच्या संगीत सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलो आहोत. या निमित्ताने तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर सायली पुढे म्हणते, ज्यांच्यासाठी लग्न हे एक बंधन आहे त्यांच्यासाठी ही शिक्षा वाटूच शकते, परंतु जे लग्न हे नात्यांची वीण बनून बांधतात आणि मनाचं मिलन म्हणून जपतात त्यांना हा प्रवास फक्त आनंदाचा आणि सुखाचाच वाटू शकतो. आणि आज मला खात्री आहे की गिरिजा आणि रुद्रप्रताप यांचा हा लग्न सोहळ्यानंतरचा संसाराचा प्रवास हा आनंदाचाच असणार आहे आणि त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षणही असणार आहे. आता सर्वजण टाळ्या वाजवू लागतात, परंतु इकडे मात्र प्रिया, उर्वशी आत्या आणि सावीचे चेहरे मात्र पडलेले असतात. आता बाकी सर्वजण संगीत सोहळ्याची मज्जा घेत असतात. तर सायली पुढे म्हणू लागते की गिरिजा आणि रुद्रप्रताप यांच्या नवीन नात्याची उद्या सुरुवात होणार आहे. हे नातं एका नवीन वळणावर येणार आहे आणि दिवसागणित या नात्याची वीण अजून घट्ट होत जाणार आहे आणि आपण सर्वजण इथे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलो आहोत. परंतु आशीर्वाद हे फक्त बोलून द्यायचे नाहीयेत, तर गाऊन द्यायचे आहेत. आता सायलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, बायको, मी जर गाणं गायला सुरुवात केलं ना तर सर्वजण इथून पळून जातील. आता अर्जुनच्या या बोलण्यावर सर्वजण हसू लागतात. आता या संगीत सोहळ्यासाठी कल्पनाताईंनी सुद्धा हजेरी लावलेली असते. तर सायली अर्जुनला म्हणते, बरं मग तुमचं गाणं आपण सगळ्यात शेवटी ठेवूया, परंतु आता यांना शुभ आशीर्वाद द्यायचे आहेत गाण्यातून किंवा नृत्यातून. तर इकडे उर्वशी आत्या सावीला म्हणू लागतात, आणि ज्यांना शिव्याशाप द्यायचे असतील त्यांचं काय? तर प्रिया म्हणू लागते, मी एखादं असं शिव्याशाप असणारं गाणं शोधून काढू का? आता तिघांनाही खूप राग येत असतो, तिघांची ही चिडचिड होत असते, कारण कुठलीच गोष्ट त्यांच्या मनासारखी होत नसते. तर दुसरीकडे आता सायली सूत्रसंचालन करत म्हणते, आता या सगळ्यात सर्वप्रथम आशीर्वाद देण्यासाठी या घरचे व्यक्तिमत्व
आणि तुळजापूरचे सर्वेसर्वा नागेश्वर घोरपडे आता सर्वजण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतात. तर आता नागेश्वर घोरपडे म्हणजेच आबासाहेब सर्वांना म्हणू लागतात, थांबा थांबा, अहो पहिला मान तर पाहुण्यांचा आहे. आणि तसंही सायली, तुझ्या सासूबाई म्हणजेच कल्पना सुभेदार इथे आल्याच आहेत. नमस्कार कल्पनाताई, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे हजेरी लावलीत यासाठी आम्ही खरंच तुमचे आभार मानत आहोत आणि तुमचे इथे स्वागतही आहेत. मग मला सांगा, तुम्ही जर इथे आलाच आहात तर सर्वप्रथम तुमचे आशीर्वाद आमच्या चिरंजीवांना भेटायला हवेच ना, आणि आमच्या नव्या सूनबाईंना. तर कल्पनाताई म्हणू लागतात, नागेश्वर साहेब, अहो आमचे आशीर्वाद आहेतच, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की ते एखाद्या डान्समधून त्यांना आशीर्वाद द्यावेत तर या ठिकाणी माझी मैत्रीण वासंती मला साथ देणार आहे. आता मात्र वासंतीताईंना धक्काच बसतो. तर आता सायली सूत्रसंचालन करत म्हणते, म्हणजेच आता इथे स्टेजवर आपल्यासमोर परफॉर्मन्स करण्यासाठी येत आहेत वासंती काकू आणि माझ्या सासूबाई सौ कल्पना सुभेदार. आता सर्वजण टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत करतात. आता कल्पनाताई आणि वासंतीताई बहरून आला हा मधुमास नवा हे गाणं सादर करतात. आता त्यांचं हे गाणं एवढं धमाकेदार असतं आणि दोघेही खूप उत्तम अशा पद्धतीने नृत्य सादर करत असतात. सर्वच जण टाळ्या वाजवत त्यांना साथ देत असतात आणि खूप छान पद्धतीने त्यांनी आपला डान्सही सादर केलेला असतो. संगीत सोहळ्याची सुरुवात अगदी धमाकेदार झालेली असते आणि त्याचवेळी आता उर्वशी आत्याने सांगितलेली व्यक्ती त्या ठिकाणी आलेली असते. आता ती वेश बदलून वाड्यात आलेली असते. तर इकडे रुद्र आणि संगीत सोहळ्यासाठी जमलेले सर्व मान्यवर सर्वच जण त्यांचं खूप कौतुक करू लागतात, टाळ्या शिट्ट्या वाजवू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं विशाखा तयार होत असते आणि त्याचवेळी उर्वशी आत्याने पाठवलेली व्यक्ती दरवाजाबाहेर उभी असते. इकडे विशाखाला मात्र काहीच माहीत नसतं. विशाखा तयार होत असते, कपडे चेंज करत असते आणि त्याचवेळी ती व्यक्ती विशाखाचा व्हिडिओ बनवत असते आणि याबद्दल कोणाला काहीच कल्पना नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली सूत्रसंचालन करत म्हणते, नागेश्वर काका, तुमच्या विनंतीला मान देऊन माझ्या सासूबाई कल्पनाताई सुभेदार आणि वरमाई वासंती काकू यांनी खूप छान असा डान्स सादर केला आणि सगळ्यांना तो आवडलाही. आणि म्हणूनच आता मी तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही तुमचं गाणं सादर करावं. आता तुम्ही आमच्या विनंतीला मान द्यावा. तर सर्वजण टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देत असतात. आता सर्वजण नागेश्वर घोरपडे यांना आग्रह करू लागतात. ते नकार देत असतात, परंतु सर्वांच्या आग्रह खातर ते म्हणू लागतात, बरं चला होऊन जाऊ देत. आता सायली म्हणू लागते, बरं सर्वांनीच नागेश्वर काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आता सर्वच जण टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत करतात. तर आता नागेश्वर घोरपडे आपलं गाणं सादर करण्यासाठी पुढे येतात. इकडे मात्र उर्वशी, सावी आणि प्रिया मात्र खूप चिडलेले असतात. त्यांना हे सगळं काही बोर वाटत असतं, त्या कंटाळलेल्याही असतात. तर आता सर्वच जण टाळ्या वाजवत असतात. तर नागेश्वर घोरपडे आपलं गाणं सादर करतात. त्यांच्या गाण्याचं नाव असतं, इथे पारिजात रुजे फुले तुझ्या दारी. नशीबवान हे गाणं ते गात असतात. खूप छान पद्धतीने गाणं गात असतात आणि त्यांचा तो सुमधुर आवाज सर्वांनाच आवडलेला असतो. नागेश्वर घोरपडे यांचं हे एक वेगळं रूप सर्वांनाच पाहायला मिळालेलं असतं. आता सर्वजण टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करू लागतात. रुद्रप्रतापला तर भरपूर आवडलेलं असतं. आता सायली पुढे येत म्हणू लागते, नागेश्वर काकाने खूप सुंदर असं गाणं गायलं आहे आणि यांना आशीर्वादही दिले आहेत. आता वधूच्या वडिलांनी एक सुंदर गाणं गावं आणि त्यांना आशीर्वाद द्यावेत असं म्हणत आता सायली दत्तू काकांकडे पाहू लागते. तर दत्तू काका म्हणतात, अरे हे मला नाही जमणार गाणं वगैरे. तर सायली म्हणू लागते, नाही, तुम्हाला जर तुमच्या मुलीला आशीर्वाद द्यायचे असतील तर तुम्हाला आता गाणं गावंच लागेल. तर दत्तू काका म्हणू लागतात, मला गाणं वगैरे नाही येत. तर मोनू म्हणतो, सायलीताई आम्ही डान्स केला तर चालेल का? तर सायली म्हणू लागते, चालेल काय, या तुम्ही. तर आता मोनू म्हणू लागतो, पण विशाखा तायडे कुठे राहिली? आणि त्याचवेळी विशाखा तयार होऊन त्या ठिकाणी येते. आता मात्र दत्तू काकांना खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. इकडे मोनू आणि विशाखा डान्ससाठी तयार असतात आणि सर्वच जण त्यांना आग्रह करू लागतात. तर विशाखा म्हणू लागते, मग काय, या संगीत सोहळ्यात आपला डान्स तर झालाच पाहिजे, लावा म्युझिक लावा. असं म्हणत विशाखा, मोनू आता डान्स करण्यासाठी पुढे येतात आणि आपल्यासोबत दत्तू काकांनाही डान्स करण्यासाठी घेऊन येतात. सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि त्यांना प्रोत्साहन देत असतात. आता दत्तू काका, विशाखा आणि मोनू माहेरच्या बाजूने असतात आणि म्हणूनच आपल्या लेकीसाठी दत्तू काका ही नवरी सजली ग हे डान्स सादर करतात. दत्तू काका आपल्या मुलीसाठी खूप छान असा डान्स सादर करतात आणि यांना साथ देत असतात. इथे विशाखा आणि मोनू. आता दत्तू काका एवढं छान डान्स करत असतात आणि त्यावेळी ते गिरिजालाही त्या ठिकाणी घेतात. आता आपल्या वडिलांना डान्स करत
असताना पाहून गिरिजाचे डोळे पाणावतात, तिचे अश्रू अनावर होतात. हे सगळं काही पाहून तिला भरून आलेलं असतं. सर्वच जण अगदी खूप आनंदाने हा संगीत सोहळा साजरा करत असतात. आता पुढे नक्की आपल्याला कोणाचे डान्स पाहायला मिळणार आणि नक्की पुढे काय धमाका पाहायला मिळणार हे आपल्याला दुसऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या मालिकेच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भागही पाहायला विसरू नका. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.